तो गाइस जिंदगी थांबा थांबा थांबा, पहिलेपासून पहा. आज सकाळी सकाळी उठणं भाऊ, जाणं होतं मॉर्निंग वॉकसाठी. मग काय उठणं, थोडंसं अंगमोडी घेतं. जावानी तर इच्छा नव्हती, म्हटलं चला आधी उठत, म्हटलं मग उठणं थोडंसं डोकं खाजी घेतं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपला छोटासा मिनी ब्लॉगમાં. सकाळी 6:15 वाजता मॉर्निंग वॉकसाठी निघलो. तरी खूपच अंधार पाहू शकतोस तुम्ही. आणि रस्त्यावर एकटाच शेण, अंधार भयानक शे, एकदम काहीच दिशी नाही राहिलं. हॅलो गाईस, जस्ट म्हणून पुढे बिबट्या काय, जस्ट इतक्यातच 2 मिनिटं जायचं ते इतक्यातच, एवढ्यात तसं 5 मी हाताच गुजर काय. तो गाइस, एवढा खतरनाक बिबट्या मी माझी जिंदगीમાં आज पहिल्यांदा पाया. खूपच घाबरी जायचे मी. डायरेक्ट मला इच्छा नाही राहिली पुढे जावानी, पण तरी मी हिम्मत करी. तुमले पण दाखवतो बिबट्या. प्लीज व्हिडिओ पुरा पहा, म्हणजे डायरेक्ट कोणाच तपास नाही. पाहू शकतोस तुम्ही, पुरा डायरेक्ट पुरा अंगले पुरा, म्हणजे पुरा तर्क बाहेर जायचं. पुरा याला पुरा हृदयाला टोकावाडी जायचं. पाहू शकतोस तुम्ही. अरे बाप, थोडं सकाळपासून थोडंसं उजेड पूर्ण दवाजेत झाला पुढे. एवढा अंधारा महिना मी पडला. बाप, खूपच लय शानदार. थांबा थांबा, एक मिनिट. तर मी इकडेच बिबट्या कुठतरी जाताना पाहिजे मी. खूपच मोठा होता. पाहू शकतोस तुम्ही, पुरा एकदम काटा यायचे तर चांगले. एवढा पुढे लागायचं नाही ते आसपास खतरनाक होता. मला इतका जीव घाबरायचा ना बेकार. डायरेक्ट दिमाग नाही काम करणार ना म्हणा, काय करा काय नाही. आवाज नका करू. इथेच एक मिनिट. या झाडच ना बाजूला जायचं वाटतं. थांबा. ते शेवर का वाटतं. थांबा, आवाज नका करू. शांत, एकदम शांत बसा. बोस, लय खतरनाक बिबट्या होता. पुरा अंगले काटायला लागला डायरेक्ट पैसा. थोडावरून वाचलो मी, आणि आज मला कार्यक्रम लायचा बिबट्या. भेटूत आपण पुढल्या ब्लॉगમાં. तोपर्यंत बाय.